सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। आपण बघितलं तर कालच्या ज्या ग्रामसभेमध्ये एक ठराव मंजूर झाला, त्या ठरावामध्ये जिल्हा परिषदेची पटसंख्या कमी होत असल्यामुळे आज ज्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय या जवळा ग्रामपंचायतीने घेतला। जवळपास 40 वर्षाहून अधिक असलेली ही जवळा ग्रामपंचायत आहे। आणि आपण पाहिलं तर जवळा ही ग्रामपंचायत माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की काय ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे? परवा पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही आमची ग्रामसभा बोलवलेली होती आणि ज्या अहिल्या मातेनं संबंध आयुष्यभर समाजाची सेवा केली, त्यांच्या जयंतीच्या दिवशी काहीतरी ऐतिहासिक निर्णय घ्यावा असं आमच्या ग्रामपंचायतीने ठरवलं। ओपनच्या जागेवर आम्ही मागासवर्गीय तरुणाला एक संधी दिलेली। सज्जन मागाडे आमचे ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच आहेत, डेप्युटी सरपंच नवाज खलिफा आहेत, आमचे रसाळ भाऊसाहेब ग्रामसेवक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सगळी बॉडी काम करते। तर त्यामध्ये ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा दिवसेंदिवस बंद होत चाललेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये असा एक ट्रेंड निर्माण झालेला आहे की आपलं पोरगं इंग्लिश मिडियममध्ये कॉन्व्हेंटला बाहेरच्या गावाला टाकल्यानंतर ती शिकतं। अशा ट्रेंडमुळं अनेक बाहेरच्या शाळेचे अतिक्रमण ग्रामीण भागामध्ये व्हायला लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा या पटसंख्येच्या नुसार बंद व्हायला लागलेल्या आहेत आणि गोर गरीब दीन दलित वंचित रोजगाराचा पोरगा त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नाही। त्यामुळं ह्या शाळा बंद व्हायला लागल्यामुळं तो शिक्षणापासून वंचित राहायला लागलेला आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीने एक निर्णय घेतला की जो मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेईल त्याला त्याची आपली घरपट्टी ग्रामपंचायतचे सगळे कर त्या कुटुंबाला त्या वर्षासाठी 100% माफ करायचा निर्णय आम्ही या निमित्तानं घेतलेला आहे। आता यामध्ये ग्रामपंचायतीचा थोडासा आर्थिक लॉस होणार आहे, परंतु शेवटी गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजेत आणि म्हणून ही ग्रामपंचायत गेली 40-50 वर्षापासून आम्ही चालवतोय। या ग्रामपंचायतीला आम्ही आर्थिक स्तोत्र आणि उत्पन्न शॉपिंग सेंटरच्या इतर या सगळ्याच्या माध्यमातून वाढवलेली आहेत। ही ग्रामपंचायत तशी आमची सक्षम आहे, तरी सुद्धा यामध्ये ह्या गरिबांच्या विद्यार्थ्यांचं सोय व्हावी म्हणून मातोश्री शारदा देवी अभियान या निमित्तानं आम्ही हे अभियान राबवलेलं आहे। मी या निमित्तानं आपल्या प्रसार माध्यमाच्या निमित्तानं राज्यातल्या जिल्ह्यातल्या आणि आमच्या सांगोला तालुक्यातल्या ग्रामपंचायतीला आवाहन करतो की अशा पद्धतीचा एक निर्णय आपण जर सगळ्यांनी घ्यायचा ठरवला तर निश्चितपणानं गरिबाची मुलं ही भविष्य काळामध्ये सक्षमपणानं स्वतःच्या पायावर ही कुटुंब शिकून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो नारा आहे तो निश्चितपणानं भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होईल। म्हणून आमच्या ग्रामपंचायतीचं मी कालच या सगळ्या मंडळींचं अभिनंदन केलं की तुम्ही एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळं निश्चितपणाने माझ्या ग्रामपंचायतीविषयी आणि निर्णयाविषयी मला मनापासून अभिमान आहे आणि हेच अभियान मातोश्री शारदा देवी अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रानं करावं घ्यावं की जेणेकरून गरिबांच्या मुलाला त्यातून शिकता येईल। नक्कीच आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढावी आणि जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना कर माफ करण्याचा निर्णय अभिनव उपक्रम या ग्रामपंचायतीनं घेतलेला आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला।